तर आज ग्रंथ वाचत असताना मला असं काय होत होतं ना, ते तुम्हाला सांगतेच. त्या दिना रात्रीच्या 1:50 झालेत आणि अभि आत्ता झोपलाय. आता माझा चेहरा बघूनच तुम्हाला समजत असेल, की मला किती झोप लागली आहे. पण घरातलं सर्व काम राहिलं होतं, कारण अभिची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे त्यानं काही करूच दिलं नाही. आणि हे सगळं ना एक्स्ट्राचं काम काढलं होतं, कारण रविवारी हे सगळं घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं. आता काम करत ना पूर्ण उजळलं होतं. आता जेवढं काम आवरत होते ना, तेवढं जास्तच वाटत होतं. नंतर काम वगैरे सगळं आवरून झालं, घरातलं सगळं क्लिनिंग झाली होती. नंतर मग म्हणलं अंघोळ करावी आणि अंघोळ करून बाहेर येते तोपर्यंत अभि उठून बाहेर आला होता. मग काय आता त्याला घेतच करायचं होतं बाकीचं राहिलेलं. आता एवढं घर क्लीन दिसतंय ना, जर मी रात्री तेवढी झोप घेतली असती ना, तर सकाळी घर एवढं क्लीन दिसलं नसतं. त्याच्यामुळे मी रात्रभर झोपलीच नाही, हेच करत बसली होती. नंतर देवपूजा करायला घेतली. आता पूजा वगैरे व्यवस्थित चालली होती, काही प्रॉब्लेम नव्हता, सगळं ठीक होतं. नंतर जपमाळ पण केली, तेव्हा पण मला काय नाही वाटलं. मग नंतर मी ग्रंथ वाचण्यासाठी जेव्हा घेतलं ना, तेव्हा मला झोप म्हणजे अशी होत होती, की मला कोणतरी झोपवतंय. पूर्ण झोप लागत होती मला आणि फोन म्हणजे कॅमेरा चालू असल्यामुळे ते सगळं कॅप्चर झालं. आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आता रात्रभर जागल्यामुळे ना भूक तर लागली होती, त्याच्यामुळे म्हणलं छान चपाती खाऊन घेवावी. नंतर कपडे वगैरे वाळत घातले आणि आज मला थोडंसं वाईट वाटत होतं, की मला ग्रंथ वाचताना असं काही होत होतं म्हणून. असो, आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.